भिवंडी तालुका के कुरुन ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान उप सरपंच श्रीमती विशाखा विश्वनाथ भोईर को सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि कुरुन ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 21 मार्च 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच देपाली दिलीप केदार के अध्यक्षता में व ग्राम सेवक नितिन देशमुख के उपस्थिति में संपन्न हुआ। निकिता मुकेश जाधव को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध को चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती निकिता मुकेश जाधव को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुँचे। शिवसेना उपनेते प्रकाश पाटिल, पंडित सेठ पाटिल, कुरुन ग्रुप ग्राम पंचायत माजी सरपंच श्रीकांत गायकर, श्रेया श्रीकांत गायकर, कृषि उत्पन्न बाजार समिति माजी सभापति विलास पाटिल, हनुमान पाटिल, माजी उप सरपंच बंटी सेठ पाटिल, माजी उप सरपंच भाई पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा कुरुंद व वाहुली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती निकिता मुकेश जाधव ने सभी लोगों का आभार माना। कुरुन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचची आज निवड होती। विशाखा विश्वनाथ भोईर या आमच्या सदस्यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि ती रिक्त जागेवर आम्ही जी सर्व कमिटीला घेऊन जे निर्णय घेतले होते का गेली 5 वर्षामध्ये ज्या ज्या आपल्या बरोबर जे लोक होते त्यांना दिलेला शब्द तो पाळायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्या निकिता मुकेश जाधव आज त्या रिक्त जागेवर बिनविरोध म्हणून या ग्रामपंचायतवर उपसरपंचपदी निवड झालेली आहे। त्यांचा मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाली त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि या ग्रामपंचायतीमध्ये जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हे आमचे सर्व मार्गदर्शक होते, त्यांच्या नेतृत्वाने ही सरपंचाची निवडणूक पार पडली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेली 5 वर्ष 4 वर्षे आपल्या या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ दीपाली दिलीप केदार यांच्या नेतृत्वामध्ये 4 वर्ष चांगल्या प्रकारची कामं या ग्रामपंचायतीवर झाली। आणि विशेष म्हणजे मी केदार मॅडमचं कौतुक करेन का थेट सरपंच असताना सुद्धा सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या गावाचा जो विकासाच्या ज्या समस्या असतात त्या समस्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी या ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला। आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडनं आली नाही, म्हणून विशेष कौतुक म्हणून मी केदार मॅडमचा करेन। आणि त्याच्या पद्धतीने आज हे 4 उपसरपंच झाल्यानंतर आज निकिता मॅडमना आपण आज या उपसरपंचापदी निवड केलेली आणि बिनविरोध सर्व सदस्यांचं कौतुक तेवढं कमीच आहे, कारण का ह्या युगामध्ये आणि ज्या पदावर बसल्यानंतर शब्द फिरवणारे आपण बघत आहोत, पण तसं न होता या सदस्यांनी ज्या पद्धतीने त्यांना शब्द दिला होता तो 1 महिना अगोदर आमच्याकडे राजीनामा दिला। भरत शेठ आहेत, आमचे श्याम पाटील आहेत, मोतीराम पाटील आहेत, आमचे दिलीप शेठ आहेत, हनुमान शेठ आहेत, जगदीश यांच्या वतीने जे ठरवलं होतं त्या पद्धतीने 1 महिना अगोदरच राजीनामा देऊन एक चांगली रीतरिवाज या ग्रामपंचायतीमध्ये परंपरा पाळली आणि त्या पद्धतीने गेली 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षामध्ये ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे काम केलं। ज्या लोकांच्या ज्या समस्या होत्या गावामध्ये अत्यावश्यक असते पाणी, रस्ते आणि वीज यावर फोकस करून या बॉडीने रस्ते 100% आमच्या गावामध्ये आपण बघितलं असेल, थोडीफार उणीव असते पण ज्या पद्धतीने जेवढा निधी उपलब्ध होईल तर रस्ता, पाण्याची समस्या आमची आहे तीही पाण्याची समस्यावर मार्ग निघेल। जलजीवन योजनेमधून भव्य दिव्य अशी योजना गावामध्ये मंजूर झालेली आहे। काही बीएमसीचा टॅप नसल्यामुळे थोडीशी अडचण झालेली आहे आणि विजेचा विषय असेल तर आपल्याकडे टोरंट आहे आणि ज्या गावामध्ये विजेची समस्या आहे सिटलाईटच्या पद्धतीने म्हणजे अत्यावश्यक सेवेवर या
ग्रामपंचायत लक्ष दिलेलं आणि तो पण खालच्या थरापर्यंत जो मागास समाज आहे त्यापर्यंत कसा पोहोचता येईल ना, त्यांना कशा सेवा करता येतील अशा पद्धतीने या ग्रामपंचायतनी काम केलेलं आहे। यापुढेही करतील यामध्ये काही शंका नाही। त्यांना मुकेश आहे, निकिता मॅडमचे मिस्टर, हे प्रशासनामध्ये 4-5 वर्षामध्ये मुरलेले आहेत। कशा पद्धतीने योजना आणायच्या हा त्यांचा फोकस असतो आणि तळमळ असते। गेली 4 वर्ष या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे विशेष सदस्य असल्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे या योजना आणण्यासाठी आणि सगळ्यांना घेऊन करायचं काम केलेलं आहे। आणि मी मुकेशला हेच आता बोलेन का आपण 4 वर्ष सगळे सदस्य आहे, भले इथे विरोधी कोणीच नाही। आता तुम्ही बघितलं असेल बिनविरोध निवड झालेली आहे। इलेक्शन मध्ये भले आम्ही काही लोक आपल्या विरोधात निवडून आले असतील, पण ग्रामपंचायतवर बसल्यानंतर सरपंच मॅडमनी स्पष्ट सांगितलं का मी आता या 4 गावची प्रतिनिधी आहे, माझ्याकडे विरोध कोणी नाही। 4 गावाच्या समस्या ज्या ज्या सदस्यांच्या असतील ते सोडवण्याचं काम सरपंच मॅडमनी केलं ना। त्यांच्याबरोबर ज्या जे उपसरपंच झाले त्यांना सगळ्यांना घेऊन या गावाचा विकास केला। म्हणून मी मुकेशला आणि निकिता मॅडमलाही बोलेन का आता तुम्ही राहिलेले हे जे 8-10 महिने आहेत ते उर्वरित जे कामं यांच्या हातातून राहिलेली आहेत ती कशा पद्धतीने आपल्याकडे सन्माननीय नेते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्री आहेत प्रकाश पाटील, जेणेकरून या आपल्या ग्रामपंचायतीवर त्यांचं विशेष लक्ष असते आणि सतत आपल्या ज्या ज्या काही योजना असतील ज्या ज्या काम असतील सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, सन्माननीय आमदार साहेब, पंडित शेठ हे सतत आमच्या ग्रामपंचायतीवर त्यांचं प्रेम असतं। तर आपल्याला काय आवश्यकता असेल आणि आम्ही ज्या ज्या वेळी साहेबांकडे जातो या गावाच्या ग्रामपंचायत व्यतिरिक्त योजना संदर्भात सन्माननीय प्रकाश पाटील साहेब आणि आमदार साहेबांनी या विशेष 4 गावावर लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत। जे अंतर्गत कामं ग्रामपंचायतने केले असतील, बाह्य रस्ते असतील, समाज कल्याण विभागातून काय निधी असेल, 25-15 विभागातून असेल, बजेटमधून असेल, अशा अनेक योजना आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या 4 गावाचा विकास झालेला आहे। म्हणून मुकेशलाही आता बोलेन का आम्ही आहेत, आमदार साहेब आपल्या बरोबर आहेत। आपल्या गावामध्ये एक वाहुलीमधून तू प्रतिनिधी करत असला तरी केदार मॅडम सारखे ज्या त्या पद्धतीने 4 गावचा विकास करून सगळ्यांना घेऊन चला या क्षणी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी असंच तुम्ही चांगलं विकासाचं काम करा। गेली 4 वर्ष केले तसेच जे काम करा एवढ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो। कुरुंदमध्ये आज सरपंच दीपाली केदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड पार पाडली आणि उपसरपंचपदी निकिता मुकेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतोय आणि ह्या ग्रामपंचायतच्या बद्दल 2 शब्द बोलू इच्छितो, कारण माझे मित्र विलास पाटील यांनी काय बोलण्यासारखं काय ठेवलं नाही, कारण सर्व त्यांनी सांगून टाकलेले, तरी पण आता बोलावं लागेल। ही ग्रामपंचायत निवडणूक 2020 ला ज्यावेळी निवडणूक लढत असताना कुरुंदमध्ये श्री भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो आणि दलेपाडा इथे जे बंटी पाटील, विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकडे ती निवडणूक लढवत होतो आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रतिस्पर्धी पण चांगले होते, त्याच्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली निश्चितच। आणि या निवडणुकीमध्ये भाई पाटील पॅनलनी तिथेशी विजय प्राप्त केला आणि त्या दिवसाच्या नंतर जे सत्ता स्थापन करायची होती ती सत्ता स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या। सत्ता स्थापन चालू करत असताना आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आम्ही कॅबिनमध्ये यांच्या ऑफिसमध्ये आम्ही एक सामूहिक मीटिंग केली। तिथं नेतृत्व कोण करणार याच्याबद्दल ही चर्चा केली। नेतृत्व चर्चा करत असताना एवढ्यातच एक मेसेज आला की आरक्षण जे आहे ते रिझर्वेशन निघाले अनुसूचित जमाती करता। शेवटी घटनेने आणि लोकशाहीने जो त्यांना न्याय दिलेला आहे त्या न्यायाला आपल्याला ते कबूल करावं लागेल आणि ते रिझर्वेशन जे होतं ते दीपाली केदार यांच्या गळ्यामध्ये सरपंच पदाची त्यावेळी माल पडली आणि मी त्यांना निवडणुकीच्याही माध्यमातून त्या माझ्याकडे आले होते त्यावेळी ऑफिसमध्ये। मी त्यावेळी पण त्यांना सांगितलं होतं का हे आरक्षण कधी कुठल्या क्षणी बदली होऊ शकतं, त्यावेळी कदाचित तुम्ही सरपंच पदाचे पण दावेदार होऊ शकता। मॅडम साक्षीने समोर आहेत आणि तेच तंतोतंत खरं ठरलं आणि कसं राजयोग लागतो तो राजयोग त्यांच्या नशिबात होता आणि त्यांना ती खुर्ची लोकशाहीने त्यांना मिळवून दिली। मी दीपाली मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायतचे गेले 4 वर्ष पूर्ण होऊन 5व्या वर्षामध्ये पदार्पण चालू आहे। अतिशय उत्तमरित्या हे काम चालू आहे, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम चालू आहे। अनेक विकास कामं झाली। माझे मित्र विलास पाटील यांनी सांगितलं, आमचे मार्गदर्शक प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांताराम मोरे साहेब यांचं विशेष करून या ग्रामपंचायतवर लक्ष आहे। सातत्याने विलास सेठ सारखी माणसं इकडे असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून
चारही गावचा समतोल विकास कसा साधला जाईल याकरता सातत्याने विलास सेठ असतील ते पाठपुरावा करून आमदार शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकास कामं अहोरात्र चालू आहेत आणि अशीच पुढेही चालू राहतील. प्रत्येक सदस्याच्या बद्दल जर सांगायचं झालं तर उपसरपंचाची पहिली माल जी होती बंटी पाटील यांना पहिलं मान मिळालं होतं, कारण उपसरपंच पद हे रिझर्वेशन असल्यामुळे हे कुरुंदमध्ये आलं. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली का उपसरपंच हा दलेपाड्यामध्ये देणंच भाग होतं. ते बंटी पाटीलला उपसरपंच पदाची अतिशय उत्तमरित्या त्यांनी ती उपसरपंचाची धुरा पार पाडली. गावच्या विकासाबद्दल त्यांनी कटिबद्धता बाळगली, अनेक विकास कामं केली. सरपंच मॅडम त्यांना सातत्याने त्यांना आशीर्वादाने त्यांनी सांगत होती की काम अहोरात्र चालू ठेवा, जिकडेही कुठेची माझी मदत लागत असेल तिकडेही माझी मदत घ्या आणि सर्व चारही गावचा समतोल विकास साधा. त्यानंतर भाई पाटलांनाही उपसरपंचाची एक संधी मिळाली. त्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला. जान्हवी जगदीश पाटील जे आहेत त्यांना तिसरी संधी मिळाली. चौथी विशाखा विश्वनाथ भोईर यांना चौथी संधी मिळाली. त्यांनी योग्य वेळी अतिशय पारदर्शकपणे राजीनामा दिला. कुठलीही शंका नसताना, कुठलाही ममत्व भाव, द्वेष, काही सगळ्या जरी पण असतील तरी पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य वेळी योग्य टायमिंग मध्ये प्रत्येकाने राजीनामा दिला. आमचे अजून एक सहकारी आहेत या सर्व राजीनाम्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने पाठपुरावा घेणारे आमचे मित्र सुदाम गव्हाले साहेब आज ते आउट ऑफ टूरला असल्यामुळे त्या इथे उपस्थित नाही आहेत. सगळ्यांनी एकदम राजीनामा दिला. तसं बघितलं तर बंटी पाटील, विलास पाटील पॅनलचे 3 सदस्य होते आणि भाई पाटील यांच्या पॅनलचे 3 सदस्य होते. कोरम कम्प्लिटली पूर्ण झाला होता. परंतु आमचा मित्र जितू आहे पाठीमागे, त्यांनी रात्री 1:30 वाजता मित्राला घेऊन आला आणि बोले की आता करावं लागेल 7वा मेंबरची अरेंजमेंट. त्याने ते माझे शब्द त्याने ऐकलं मित्राने, कारण मला खात्री होतीच का कुठे जाणार नाही, आपल्याला जोडीला घ्यावं लागेल. आणि त्याने ते ऐकलं आणि त्यांना सांगितलं का देर हे दुरुस्ती आहे, म्हणजे तुम्ही मिळेल, तुम्हालाही मानाचं स्थान मिळेल. आणि हे सगळं क्रायटेरिया जो आहे तो प्रकाश पाटील साहेब यांच्या कॅबिन मधील सर्व मीटिंग झाली. त्या मीटिंग नुसार सर्व क्रमवार ठरवले होते आणि जसे क्रमवार ठरवले होते कोणीही त्या क्रमवारला गालबोट न लावता त्या प्रत्येकाला त्या मानाचं पद दिलं. आणि आज तीच वेळ जी आहे ती मुकेश जाधव यांच्या सौ निकिता यांच्याकडनं गळ्यामध्ये माल पडली. आम्ही तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व सदस्य जेवढे आहेत आणि त्यांचे सहकारी संदीप काटोले असतील, भगवान साम्राज्य मिसेसचं नाव नाही मला माहिती, श्रीकांत गायकर साहेब असतील, हे सर्व सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं फॉर्म न भरता अतिशय खेळीमेलीच्या वातावरणामध्ये त्यांची बिनविरोध निवड केली. तसं बघितलं तर एवढी मोठी ग्रामपंचायत खूप संघर्ष असतोय, परंतु सदस्यांची किती अंडरस्टँडिंग बघा. म्हणजे लोकांना असं वाटतं का आतमध्ये शीतयुद्ध चालू आहे, पण काही नाही. इकडे बघितल्यानंतर बघा कसे खेळीमेलीने एकदम वातावरण पार पाडलेले, सगळ्यांच्या वतीने त्यांची बिनविरोध निवड इथे पार पाडलेले. मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत खालिंगच्या वतीने, कारण माझ्याही गावचं मी उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही गेले 7 वर्षामध्ये 8-10 आम्ही उपसरपंच बसवतोय. आमचं पण ठरल्याप्रमाणे राजीनामा, काही होत नाही. मानाचं पद आहे, घटनेने ते अधिकार दिले, त्यांना ते बहाल करायचे असतात. उगाच राजीनामा द्यायचा नाही, रोष ओढून घ्यायचा, कलंक लावून घ्यायचा. आपण याच्या अगोदरही बघितलं काय घडलं काय नाही, ती परिस्थिती सर्वांना आम्हाला माहिती आहे. परंतु विलास पाटील, मी असेल, सुदाम गव्हाले असतील, सायनाथ पाटील असतील, आम्ही सातत्याने याची काळजी घेतली का हा टर्मला आम्ही तुम्हाला विटनेस आहेत, या विटनेसच्या आमच्या साक्षीने हा तुमचा कार्यक्रम 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करा. येणारी निवडणूक तुम्ही तुमच्या एमटीने सामोरे जा, परंतु इथेशी काय कुठेही गालबोट लागता कामा नये. ज्याला आपण पदं दिलेले आहेत त्या भगिनींना, त्या भावांना माझी ती पदं मिळाली पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी काम केलं. आणि लास्ट शेवटची आता ही उपसरपंचाची निवडणूक आहे, अतिशय गोडी गुलाबीनी प्रेमाने ही आणि बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल ग्रामपंचायत खालिंगच्या वतीने, भरत शेला त्याच्या फॅमिलीच्या वतीने, मी निकिता मुकेश जाधव तसंच अध्यक्ष, या सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी पार पाडलं. त्यांनी त्यांची नेमणूक जी केली त्या केदार मॅडम आणि त्यांचे सहकारी सर्वच सदस्य लोक, त्यांच्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय की असंच पुढे तुम्ही या गावच्या विकासाकरता वाटचाल कराल ही आपणाकडून अपेक्षा आहे. तर पुन्हा एकदा आमच्या वतीने निकिता मुकेश जाधव, आणि हा माझा मित्र आहे, 25 वर्षाचा दोस्ती आहे, त्याला मी रात्री 1:30 वाजता आवाज दिला तो धावून आलता आणि आता पण तो तिथे जागेवरच आहे. त्याचा मला सारखा अभिमानाने गर्व वाटतोय. पुन्हा एकदा त्यांना दोघांनाही, केदार मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांना माझ्याकडनं, भाई पाटील असतील, यांना सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि ही त्यांची बिनविरोध निवड झाली जाहीर करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आणि आमच्या मॅडम आणि माझे बाकीचे सहकारी, आमचे सदस्य लोक, अंकल, जान्हवी, भावनाताई, भाऊ संदीप भाऊ, श्रीकांत भाऊ, आणि सर्वांनी आम्ही एकदा
थँक्यू. अतिशय जाधव कुटुंबात गायकरच आहे आदरणीय या गावातील मार्गदर्शक नारायण जाधव विद्यमान उपसरपंच नवनिर्वाचित उपसरपंच गुरुग्राम पंचायत अभूतपूर्व आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. वाहुली गावासाठी अतिशय आनंद चंद्रकांत दादा आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत करून त्यांचा अतिशय एकादशी म्हटली मी स्वर प्रल्हादाचे शुभेच्छा देण्यासाठी आली आहात. आपलं स्वागत आहे. परंतु ज्याची आपण अचूकपणे वाट पाहत आहात की संपूर्ण दुनिया वेडी झाली आणि तो आवाज म्हणजे हा गोड होणारा क्षण हा आनंदमय सण म्हणलेला आहे. मी समस्त मान्यमान सरपंच सन्माननीय दादा आणि त्याचे सर्व सहकारी अतिशय भक्तिमय श्रेयदयी गायकर त्याप्रमाणे अतिकोली सन्माननीय हनुमान पाटील साहेब अतिशय सुंदर वातावरणामध्ये पाहायला मिळतो. सन्मानानंतर अगदी दोन सन्माननीय साहेब ज्ञानेश्वर मागे साहेब सन्माननीय राजाराम असा घेऊ आणि ही विनंती करतो सन्माननीय सत्कार सोहळा रंगत आहे आणि तुम्ही या आणि अशा पद्धतीने आपण स्टेप आउट होऊ. खरं तर आज भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायत ही अतिशय नामांकित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर माझ्यासोबत निवडून आलेल्या माझ्या सहकारी निकिता मुकेश जाधव यांची आज भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर बिनविरोध अशी निवड झाली. प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं ग्रामस्थांच्या देखील वतीनं मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर गेली 5 वर्ष सातत्याने आज 4था वर्ष आहे. आम्ही ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्रित मिळून 4 गाव असतील, एक 5-6 ग्रामपंचायतीचे आदिवासी पाडे असतील, या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय असं भरीव असं काम गेल्या ह्या 4 वर्ष नव्हे तर मी तर 2005 पासून सलग 2025 एक जवळ 20 वर्ष झाली सातत्याने ह्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व या आमच्या गावातील ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने करत आहे. आणि अनेक 20 वर्ष एक 20-25 वर्षाचा कालखंड बघितला गेला तर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 4ही गावाचं अतिशय चांगला असा विकासाच्या दृष्टिकोनातून रस्त्यांची कामं असतील, पाण्याच्या योजना असतील, गटारीची कामं असतील, विविध विकासाची कामं ही सातत्याने आपल्या या ग्रामपंचायतीच्या कमिटीच्या माध्यमातून होत झालेली आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून ही जी काही नवीन कमिटी आहे यांच्या माध्यमातून देखील अतिशय भरीव असं काम विकासाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने गेली 4 वर्ष जे काही ग्रामपंचायतीमध्ये सहयोगीने सहमतीने जे काही ठरलेलं होतं त्या पद्धतीने आज मला वाटतं 5वं आज हे उपसरपंच पद हे बिनविरोध असं ही निवड झालेली आहे. आणि मला अभिमान आहे कारण
माझ्या गावातील आज उपसरपंच माझे सहकारी आज उपसरपंच होतात. खरं तर मला खूप त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून आज त्या सदस्य होत्या, आज उपसरपंच आहेत. त्यांच्या हातून अनेक विकासाची कामं, विधायक कामं ही सातत्याने गोरगरिबाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कशी करता येतील या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून प्रयत्न व्हावा. सोबत आम्ही सगळीच मंडळी आहोत, त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा ते ग्रामस्थांचं जे काही आमच्यावर आशीर्वाद आहे, जे काही मार्गदर्शन आहे, त्यांच्यामुळेच हे काही सगळं घडत आलंय आणि त्यांचाही देखील ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेल, ऋण व्यक्त करेल. कारण त्यांनी ही संधी दिली म्हणूनच ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या पूर्ण वाहुली गावाचं, ग्रामस्थांचं, आमचा आंबेडकर नगर हा भाग इकडे या वाडला जोडलेला आहे, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील समाजाची सेवा ही अखंडित अशीच आमच्या हातून घडत राहो म्हणून आपला आशीर्वाद, मार्गदर्शन हा नेहमीच नक्कीच आमच्या सदैव पाठीशी राहील, या देखील मी आज सदिच्छा व्यक्त करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं निकिता, आमचे मित्र मुकेशजी जाधव यांच्या सौभाग्यवती निकिता जाधव ह्या उपसरपंचपदी विराजमान झालेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांच्याच वतीनं मी हार्दिक अभिनंदन करेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.